ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। एकनाथ शिंदेंचा खासगी दौरा जो आहे त्या विषयाला घेऊन आपण जर लक्षात घेतलं तर भाजपचे नगरसेवक पुन्हा स्वगृही परततील आणि याबद्दल दौऱ्यामध्ये राजकीय खलबत जी आहे ती सुरू झाली आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जळगावच्या खासगी दौऱ्यावरती आले होते आणि या दौऱ्याबाबत जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। शिवसेनेत काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी प्रवेश केला होता, मात्र ते नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले। फोडाफोडी टाळण्यासाठी हा दौरा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या या खासगी दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं होतं। एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांच्यासोबत 2 तास बंद दाराआड चर्चा केली। हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे या दौऱ्यावरती आले होते आणि नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर परत हेलिकॉप्टरने ते मुंबईला रवाना झाले। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, मंत्री एकनाथ शिंदे जळगावला येतात, एका त्याला खासगी दौऱ्याचा भाग असं म्हटलं जातं, कोणालाही कळवलं जात नाही, पण या पाठीमागे नेमकी पार्श्वभूमी काय? विशाल, याच महत्वाच्या हालचाली या जळगाव जिल्ह्यामध्ये यांनी चांगलाच वेग पकडलाय। आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आलं। गुलाबराव पाटील शिवसेनेचे पालकमंत्री झाले आणि यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये आक्रमक हालचाली करत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावलं आणि भाजपचे नगरसेवक फोडले। शिवसेनेचं जळगाव पालिकेवर सत्ता आली, मुक्ताईनगरला तीच परिस्थिती। म्हणजे एकंदरीत शिवसेना आक्रमकपणे हालचाली करत होते आणि कुठेतरी भाजपची पिछेहाट होती, अशा प्रकारचं चित्र दिसून येत होतं। पण गेल्या सरकारमध्ये संकटमोचक म्हणून ज्यांचं नाव समोर आलं होतं गिरीश महाजन यांनी त्यानंतर पुन्हा काट टाकली। भारतीय जनता पक्षाने आक्रमक हालचाली सुरू केल्या आणि जे गेलेले नगरसेवक होते त्यांना सुद्धा गेल्या 4 दिवसामध्ये परत आणण्यामध्ये यश मिळालं। हा शिवसेनेला खूप मोठा फटका मानला जातोय। पण भाजपच्या हालचाली ज्या आपल्याला माहिती समजते त्यानुसार त्या फक्त नगरसेवकांपुरता मर्यादित नाहीये, तर महाविकास आघाडीमध्ये राज्यात जे आमदार, जे बडे नेते नाराज आहेत त्या सगळ्यांनाच खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आणखी याच्याचमुळे आपल्याला माहिती आहे की पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार, जिल्हा प्रमुख आहे किशोर पाटील, मुक्ताईनगरला एकनाथ खडसे यांच्या मुलीला ज्यांनी हरवलं अपक्ष उमेदवार म्हणून तेही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील। एकनाथ खडसे नेहमीच सांगतात की गिरीश महाजन यांनी उभा केलेला उमेदवार आणि गिरीश महाजन यांनी मला पाडलं। हे दोघंही गिरीश महाजन यांचे चांगलेच निकटस्थ आहे आणि याचमुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चा, आणखीन बैठका, याचमुळे नाराज आमदार हे शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षाची कास धरू शकतात का, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली आणि कोणतेही डॅमेज होण्याच्या आधीच ते कंट्रोल करण्याच्या भूमिकेतनं शिवसेनेचे मोठे नेते जे आहेत ते प्रत्यक्ष मैदानात उतरले, अशा प्रकारची चर्चा आता जोरात सुरू झालेली आहे। आणि याचमुळे की या आमदारांना त्यांच्या काही अडचणी असेल दूर कराव्या, चर्चा करावी याकरता म्हणून या आक्रमक हालचाली सुरू झाल्या। त्याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी तातडीनं घेतलेली गुप्त भेट हे असं मानलं जात आहे। एकंदरीत जर का बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये सगळ्याच ठिकाणी आलबेले असं नाहीये। उत्तर महाराष्ट्रामध्ये जर का आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ राष्ट्रवादीचे बडे नेते, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, या दोघांमधला वाद सर्वश्रुत आहे। ज्या पद्धतीनं दोघं एकमेकांवर आरोप करताय आणि शिवसेना इथे आक्रमक झाली आहे, याचाच अर्थ महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस खूप आहे आणि याच परिस्थितीमध्ये जे आमदार किंवा जे बडे नेते नाराज आहे ते भाजपच्या वळचणीला लागू शकतात, अशा प्रकारची राजकीय चर्चा आहे। कदाचित येत्या दिवसामध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठं खिंडार पडू शकतं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड होऊ शकते आणि ते घडण्या अगोदरच ज्याला आपण म्हणतो की पूर्वतयारी असावी। जर काही आमदार, काही लोकप्रतिनिधी नाराज आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थातली लोक देखील आपल्या ज्या पक्षाची आहेत ती नाराज आहेत का, याची तपासणी जी आहे या दौऱ्याच्या माध्यमातून केली गेली का, हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे।